तर आपण आज फादरांकडून देवाचा शब्द ऐकणार. वेलकम फादर. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. God is good all the time, and all God's people say, and all God's people say, and all God's people say. जग म्हणते पहा आणि विश्वास ठेवा, परमेश्वर म्हणतो विश्वास ठेवा आणि पहा. प्रेज द लॉर्ड. संत अँथनी मेरी क्लॅरेट यांचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल. त्याने क्लरेशियन नावाची एक संस्था स्थापन केलेली आहे आणि क्लरेशियन्स हे संपूर्ण जगभर पसरलेले आहे. परंतु फादर अँथनी मेरी क्लॅरेट यांना संत पद देताना ख्रिस्त सभेने 2 चमत्कार विचारात घेतलेले होते. त्यातील पहिला चमत्कार कदाचित तुम्ही ऐकलेला असेल. काही ठिकाणी मी प्रवचनामध्ये तो सांगितलेला आहे की पहिला चमत्कार असा की एका कुटुंबामध्ये ते व्हिजिटला गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की चौकोनी कुटुंब होतं, पण आता त्याचा त्रिकोण झालेला आहे. चौकोनी कुटुंब म्हटल्यानंतर आई, वडील आणि 2 मुली, परंतु एक मुलगी प्लेगमध्ये मरण पावली. आता राहिलं त्रिकोणी कुटुंब. परंतु या त्रिकोणी कुटुंबातील जी मुलगी होती 17-18 वर्षाची झालेली, तिने एक इच्छा व्यक्त केली की मला सिस्टर व्हायला जायचं. आणि आई वडील सांगतात जर ही सिस्टर व्हायला गेली तर आमच्यावरती कोण बघणार, आमची काळजी कोण घेणार, म्हणून आम्ही तिला कधीपासून थांबून ठेवलेला आहे. मग फादरांनी त्यांना सांगितलं परमेश्वराचा पवित्र आत्मा ह्या क्षणाला मला एक प्रेरणा देत आहे की तुमच्या घरामध्ये लवकरच एक बाळ येणार आहे, म्हणून तुम्ही बिनधास्त ह्या मुलीला सिस्टर होण्यासाठी पाठवून द्या. आता विचार करा, एकीकडे परमेश्वराचं प्रकटीकरण आहे आणि दुसरीकडे मानवी बुद्धिमत्ता आहे. श्रद्धा आणि बुद्धी ह्यांच्यामध्ये कधी कधी अशा प्रकारचा संघर्ष असतो. तशा प्रकारचा संघर्ष त्या 2 माणसांच्या म्हणजे पती पत्नीच्या मनात निर्माण झाला. त्यांनी एकमेकांकडे बघितलं. वय साधारण 45-50. कसं काय एखादं बाळ आपल्या घरामध्ये रांगतं होऊ शकतं? शक्यच नाही. म्हणून त्यांनी एक दुसरा प्रस्ताव मांडला. त्यांनी सांगितलं की जर आम्हाला बाळाची चाहूल लागली तर आम्ही बिनधास्त आमच्या ह्या मुलीला सिस्टर व्हायला पाठवू. आणि फादरांनी सांगितलं हरकत नाही, तुम्हाला जर एवढा थोडासा विश्वास तोकडा पडत असेल तर आपण परमेश्वराला ही एक संधी देऊया. फादर निघून गेले. 4-5 महिन्यानंतर संपूर्ण कुटुंब चर्चमध्ये फादरना भेटायला, कारण तिला बाळाची चाहूल लागली होती. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि ताबडतोब त्या मुलीला सिस्टर होण्यासाठी पाठवण्यात आला. वर्षभरामध्ये ती बाळंत झाली आणि गुटगुटीत तसा मुलगा जन्माला आला. संत अँथनी मेरी क्लॅरेट यांना संत पद देत असताना हा एक चमत्कार विचारात घेण्यात आलेला. दुसरा एक महत्वाचा चमत्कार की अशाच प्रकारचं एक मोठं मिशन आयोजित केलेलं 2-3 दिवसांचं. आणि फादरांनी गावकऱ्यांना आव्हान केलं की सगळ्यांनी ह्या मिशनसाठी यायचं. परंतु तो हंगाम होता गव्हाचा आणि म्हणूनच लोकांनी येऊन फादरांकडे तक्रार करायला सुरुवात केली. फादर, गव्हाचा हंगाम आहे, आता गव्हाची कापणी करण्याची वेळ जवळ आलेली आहे. आम्ही जर समजा कापणी केली नाही आणि पाऊस आला, गारा पडल्या तर आमचं सगळं पीक फुकट जाईल. तर तुम्ही काहीतरी करा आणि हे मिशन जरा पुढे ढकला. आणि मग फादरांनी सांगितलं की जर तुम्ही मिशनला आलात तर तुमच्या गव्हाचं नुकसान होणार नाही त्याची जबाबदारी मी घेतो, परंतु जर तुम्ही मिशनला आला नाही तर तुमचं जे काही नुकसान होईल त्याची जबाबदारी तुमची. अशा प्रकारचे एक प्रकार त्यांनी त्यांच्यासमोर मांडला. आणि त्यावेळेला अर्धे लोक सांगायला लागले फादरांचं म्हणणं बरोबर आहे. दुसरे अर्धे सांगतात नाही नाही, आपलं नुकसान होण्याची शक्यता, आम्हाला घरी जाऊ द्या. तर अर्धे लोक गेले, अर्धे लोक राहिले आणि मिशन सुरू झालं. 2-3 दिवस मिशन सुरू आहे. आणि काय परिस्थिती निर्माण झाली बघा की जेवढे लोक त्या मिशनसाठी उपस्थित होते त्यांच्या पिकाचं नुकसान झालं नाही. म्हणजे जेवढे घरी गेले होते तेवढ्याच लोकांच्या
शेतांवरती गारा पडल्या, पाऊस पडला, धुडघूस घातला प्राण्यांनी आणि त्यांचं पीक नष्ट केलं, तेव्हा ते सगळे विचार करायला लागले हे कसं झालेलं आहे. आणि सगळे परत एका देवळात धावत आले आणि त्यांनी फादरांना सांगितलं अशी अशी घटना घडलेली आहे, हे लोक इकडे बसलेले आहेत, त्यांचं काही नुकसान नाही, आम्ही तिकडे रक्षण करण्यासाठी गेलो होतो, आमचंच नुकसान झालेलं आहे. फादरांनी सांगितलं हरकत नाही, अजून तुम्हाला संधी आहे, हा शेवटचा दिवस आहे, प्रार्थना करूया, काहीतरी चांगला चमत्कार होईल. प्रार्थना सुरू राहिली, लख असा सूर्यप्रकाश पडला, कारा होत्या त्या सगळ्या वितळून गेल्या, सगळा पाऊस होता तो सुकून गेला, पुन्हा एकदा जेवढं पीक आलं होतं ते व्यवस्थित त्यांच्या घरी आलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता हे दोन प्रसंग संत अँथनी मेरी क्लॅरेट यांना संत पद देताना ख्रिस्ती सभेने विचारात घेतलेले आहे. हा सगळा प्रसंग कशासाठी तुमच्या समोर उभा करायचा की माणूस 3 पातळीवरती जीवन जगत असतो. पहिली पातळी असते शरीराची. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकच विचार, जेवायला काय करायचं. सकाळी उठल्याबरोबर बघा तुम्ही, नाश्त्याला काय करायचं, दुपारी जेवायला काय करायचं, संध्याकाळी जेवायला काय करायचं, आता रविवार आलाय तेव्हा काय करायचं, नवीन वर्ष आलंय तेव्हा काय करायचं, अमुक सण आलेला आहे तेव्हा काय करायचं. सातत्याने विचार कोणता, शरीराचा. किंवा कोणते कपडे घालायचे, आरशासमोर किती वेळ जातो बघा आणि साखरामिंतासमोर किती वेळ जातो बघा. त्याच्यावरून अगदी स्पष्टपणे दिसत आहे की माणूस जास्तीत जास्त वेळ आपल्या शरीराभोवती बिझी असतो. मग खाणं पिणं असो, झोपणं असो, चांगले कपडे करणं असो, त्याच्यामध्येच आपला जास्त वेळ जात आहे. म्हणजे शरीराच्या पातळीवरती आपण जीवन जगत असतो. दुसरी पातळी असते बुद्धीच्या पातळीवरती, की सतत विचारच करायचा, कोणत्याही गोष्टीकडे बघायचं असेल तर बुद्धी वापरायची. बुद्धीच्या पातळीवरती एखादी गोष्ट नाही पटली तर बाजूला करायची. आणि म्हणूनच ही दुसरी पातळी आहे, त्याला मर्यादा आहेत. बुद्धी ही परमेश्वराचीच देणगी आहे, परंतु ह्या बुद्धीला श्रद्धेचा प्रकाश असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. नाहीतर ती बुद्धी म्हणजे डोळे असून अंधारात चालणाऱ्या माणसासारखी परिस्थिती असते. माणूस अंधारात चालतो, डोळे आहेत तरी देखील तो चाच पडतो, कारण डोळे असून तिथे प्रकाश मात्र नाही, बुद्धी असून श्रद्धा मात्र नाही. अशी परिस्थिती माणसाची असू शकते. म्हणून त्या ठिकाणी त्या बुद्धीला श्रद्धेची जोड असणं गरजेचं आहे. आणि तिसरी पातळी आहे ही निखळ अशी श्रद्धा, की परमेश्वरावरती विश्वास ठेवून मी कामाला लागतो. मग जरी काळे ढग आले तरी तो मला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही अशी माझी खात्री आहे. परिस्थिती कशीही असली तरी माझी मनस्थिती मात्र मजबूत असणार आहे. परिस्थिती प्रतिकूल असो की अनुकूल असो, माझी मनस्थिती परमेश्वरासाठी अनुकूल असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण आज ह्या वर्षाच्या प्रारंभीच एक महत्वाचा विषय चर्चेसाठी घेतलेला आहे, की श्रद्धेचा प्रवास 7 टप्पे. हा श्रद्धेचा प्रवास आपल्याला करायचा आहे संपूर्ण वर्षभर आणि आयुष्यभर. आपणापैकी बऱ्याच लोकांनी हा श्रद्धेचा प्रवास सुरू केलेला आहे. 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले असतात. काही जण 7व्या टप्प्यापर्यंत सुद्धा पोहोचलेले असतील. तरी देखील एखाद्या टप्प्यावरती पोहोचल्यानंतर पुढे जाण्यासाठी ताकद लागते किंवा त्याच्यामध्ये टिकून राहण्यासाठी मार्गदर्शन लागते. अन्यथा माणूस माघारी वळला तर पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते आणि मग माणसाचा जो इंटरेस्ट असतो तो निघून जाण्याची शक्यता आहे. श्रद्धा हा विषय प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये एवढा महत्वाचा की त्यांनी काही महत्वाची वाक्य म्हटलेली आहे. आणि आपल्या बायबलमध्ये विशेष करून नव्या करारातील शुभवर्तमानामध्ये श्रद्धेवर आधारित एकूण 12 वेगवेगळी वचनं आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून बाहेर पडली तर आज ही 12 वचनं अंतःकरणावरती कोरायची आणि स्वतःला विचारायचं कोणतं वचन मला लागू पडणार आहे. पहिलं वचन असं आहे, मी हे करू शकेन असा तुझा विश्वास आहे का. प्रभू येशू ख्रिस्त समजा एखादा मनुष्य काहीतरी मागण्यासाठी त्याच्याकडे आला, मला दृष्टी हवी आहे, आंधळा त्याच्याकडे आला, मी हे करू शकेन असा तुझा विश्वास आहे का. म्हणजे ज्या वेळेला एखादी परिस्थिती निर्माण झालेली असते तेव्हा माणूस 4 गोष्टीकडे पाहू शकतो. एक परिस्थितीकडे, दुसरं आपल्या पापाकडे, तिसरं आपल्या स्वतःकडे सेल्फ, परंतु चौथा आहे सेवियरकडे. म्हणजे सिच्युएशन,
सिन, सेल्फ अँड सेव्हियर असे 4 शब्द आहेत त्याच्यासाठी. सिच्युएशन म्हणजे परिस्थिती. तुम्ही परिस्थितीकडे बघितलं तर निराश व्हा. तुम्ही तुमच्या पापाकडे बघितलं तर तुम्हाला अपराधीपणाची भावना आणि अपात्रतेची भावना टोचणी येईल. तुम्ही स्वतःकडे बघितलं तर कदाचित शंकित व्हा. परंतु तुम्ही प्रभूकडे बघितलं तर तुमचे चेहरे उजळल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणतीही परिस्थिती असो तुमच्या जीवनामध्ये, ह्या क्षणाला कोणतीही चिंता तुम्हाला भेडसावत असो, कोणत्याही प्रकारची काळजी किंवा कोणत्याही प्रकारचं एक समस्या तुमच्या डोळ्यासमोर असो, हा प्रश्न स्वतःला विचारायचा, मी हे करू शकेन असा तुझा विश्वास आहे का? आणि बघा तुमचं काय उत्तर असतं. जेव्हा ते उत्स्फूर्तपणे होय माझा विश्वास आहे, हे तू करू शकशील, तेव्हा बघा केवढा फरक पडतो. परिस्थिती तीच असते, मनस्थिती मजबूत झालेली असते. त्यामुळे त्याला टक्कर देण्यासाठी एक वेगळं सामर्थ्य मनगटामध्ये आलेलं असतं. त्यासाठी हा पहिला प्रश्न. दुसरं वचन आहे, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. कितीतरी वेळेला हा प्रसंग आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला स्पर्श करणारी ती रक्तस्रवी स्त्री, शांतींचा तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेला आहे. किंवा तो बार्तिमाय आंधळा, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेला आहे. म्हणजे परमेश्वर श्रेय कशाला देतो बघा. चमत्काराचं श्रेय तो विश्वासाला देत आहे. म्हणून चमत्कार हा विश्वासाचा पाया नसून विश्वास हा चमत्काराचा पाया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून विश्वास हा भक्कम पाया असणं गरजेचं आहे, तेव्हा चमत्कार आपोआप घडत राहणार आहे. तिसरं वचन आहे, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. 5 शब्दांचं वचन. भिवू नकोस, विश्वास मात्र धर. याईराच्या कन्येविषयी हा प्रसंग आहे की याईराची कन्या मरायला टेकली होती. वडील तिकडे आलेले आहेत, येशूला विनंती करत आहेत. येशूचा प्रवास सुरू झालेला आहे. अचानक त्याच्या घरची माणसं येतात, आता तुमची मुलगी मरण पावली, गुरुजींना कशाला त्रास देतात? आणि येशूने चटकन त्याच्याकडे वळून बघितलं आणि सांगितलं, विश्वास मात्र धर, भिवू नकोस. त्याही परिस्थितीमध्ये विश्वास धरणं सोपं नाही. कारण इंग्रजीमध्ये असं म्हणतात, फेथ इज अ लीप इन द डार्क. श्रद्धा ठेवायची म्हणजे अंधारात उडी मारायला तयार राहायचं. अंधारात आपल्याला काही दिसत नाही, पायाला लागू शकतं, डोकं फुटू शकतं, दगडावरती आपण आपटून आपला कपाळमोक्ष होऊ शकतो. परंतु तशा प्रकारची उडी मारायला तयार व्हायचं, कारण पलीकडे मात्र परमेश्वर आपल्याला छेदून देण्यासाठी तयार असतो. संपूर्ण घराला आग लागलेली आहे, धूर सगळीकडे दिसत आहे, छोटा मुलगा वरती गच्चीमध्ये अडकलेला आहे, वडील खाली सांगत आहेत, मला उडी मार. नाही, मला काही दिसत नाही, तू घाबरू नकोस, उडी मार, मी खाली तुला झेलण्यासाठी तयार आहे. तशा प्रकारची ही श्रद्धा असते की डोळ्यासमोर कधी कधी सगळं स्पष्ट दिसत नाही, तरी देखील परमेश्वराला सांगायचं, होय माझा विश्वास आहे, तेव्हा चमत्काराला सुरुवात होत असते. 4थं वचन आहे, तुमचा विश्वास कुठे आहे? तुम्ही विचार करा, ते 12 शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताचे कितीतरी चमत्कार पाहून आता होडीमध्ये बसलेले आहेत. अर्धे अधिक कोळी आहेत, मासेमारी करणारे आहेत. म्हणजे समजा काही अघटित घडलं तरी देखील परमेश्वर त्यांना त्यांचं कलागुण वापरून वाचवू शकतो. अशा प्रकारची परिस्थिती, तरी देखील वादळ वारे सुरू होता बरोबर ते घाबरून गेले. आणि पेत्रासारखा माणूस सांगतो, प्रभूजी उठा, आम्ही बुडालो, तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही का? असा प्रसंग आपल्याही जीवनात येऊ शकतो. कुठलंही वादळ आपल्या जीवनामध्ये येऊ शकतं. आणि वादळ पाहिल्यानंतर माणसाने कुठे पाहायचं असतं? त्या वादळाकडे नाही, शिष्याने कुठे पाहिलं? गुरुजी आहेत. गुरुजी त्या ठिकाणी झोपी गेले होते. म्हणजे एवढं मोठं वादळ आजूबाजूला सुरू असताना देखील येशू मात्र निवांतपणे झोपी गेला होता. ही श्रद्धावंताचं प्रतीक आहे. म्हणजे कितीही वादळवारी तुमच्या जीवनामध्ये निर्माण झाले, तुम्हाला शांतपणे झोप लागली पाहिजे. पेत्राचं उदाहरण बघा दुसरं, की पेत्र तुरुंगामध्ये होता, पहारेकऱ्यामध्ये झोपी गेला होता. तुरुंगात असलेला माणूस एवढा सहज झोपू जाऊ शकतो का? कारण काही होईल माहित नाही, कोणत्या क्षणाला उठवतील, चौकशीसाठी नेतील, फटके मारतील, काही होईल त्याची चिंता करतो बसला असता. त्या चिंतेने झोप उडाली असती. बिनधास्त
टाळून तिकडे झोपलेला आहे. ह्याचा अर्थ काय आहे? श्रद्धावंताला सुखाची झोप लागत असते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण त्याचा रक्षण करता कधीच डुलकी घेत नाही, त्याला कधी झोप येत नाही. तो बारकाईने आपल्यावरती लक्ष ठेवून असतो. एवढा जबरदस्त विश्वास आतमध्ये असला, परिस्थिती बाहेरची कशी असली तर अंतःकरणातील वादळ शमवण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. तशा प्रकारचं ते वादळ त्या ठिकाणी, देर आर वेव्स, देर आर विंड्स, देर इज वॉटर, बट ॲट द सेम टाइम देर इज अ सेफ्टी. ही वादळ वारे आहेत, लाटा आहेत, पाणी आहे, नाव डोला हेंकावे घेत आहेत, तरी सुद्धा तिथे मात्र प्रभू आहे. की प्रभूजी आमच्या होडीमध्ये असताना आम्हाला वादळाची काय भीती? तो आपल्या होडीमध्ये आहे. अंतःकरणाच्या होडीमध्ये परमेश्वर असला ती होडी कधीच चुकीच्या दगडावरती आपटून नष्ट होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला परमेश्वर आज विचारत आहे, तुमचा विश्वास कुठे आहे? आणि पेत्राला त्याच परिस्थितीमध्ये त्याने प्रश्न विचारला, अरे अल्पविश्वासून तर संशय का धरलास? काय नक्की परिस्थिती निर्माण झालेली? येशू डोंगरावर होता, चौथ्या प्रहरी, म्हणजे सकाळी साधारण 3 ते 6च्या दरम्यान त्याने बघितलं की तिथे प्रेषित हैराण झालेले आहेत, वल्ली मारून मारून थकलेले आहेत. आणि म्हणूनच तो पाण्यावरून चालत जातो. आणि पाण्यावरून चालताना बघितल्यानंतर प्रेषितांना वाटलं हे भूत आहे. परंतु येशूने 3 महत्वाची वाक्य म्हटली, धीर धरा, भिवू नका, मी आहे. 3 महत्वाची वाक्य आणि 2-2 शब्दांची. धीर धरा, भिवू नका, मी आहे. 2-2 शब्दांची 3 वाक्ये, अतिशय पॉवरफुल. आणि मग ताबडतोब पेत्र थोडा संशय व्यक्त करतो, प्रभूजी तुम्ही असाल तर मला देखील पाण्यावरून चालायला येण्यासाठी सांगा. म्हणजे चल. त्याने सुरुवात केली. सुरुवात चांगली असते. वादळवारे पाहिल्यानंतर मात्र तो घाबरला. तेव्हा येशूने परत एकदा त्याला पकडला हाताने आणि विचारलं, अरे अल्पविश्वासून तो संशय का करलास? आपल्या मनामध्ये बारीक सारीक संशय असतात, त्याची योग्य वेळेलाच विल्हेवाट लावायची असते. संकटाच्या काळामध्ये हे संशयच मोठे अडथळे ठरत असतात. संशय असतात सातत्याने. संकटाच्या काळामध्ये लोक वर काढत असतात आणि त्याचीच आपल्याला खेच लागत असते. म्हणून आपण स्वतःला सांगायचं, कोणता संशय आहे मला जाऊन क्लिअर केला पाहिजे माझ्या प्रभूच्या समोर. तशा प्रकारचे हे वचन आहे की अरे अल्पविश्वासू तू संशय का धरलास? त्यानंतर एवढा विश्वास मला साऱ्या इस्रायलातही आढळला नाही. प्रभू म्हणतो, कोणाला उद्देशून आहे? शताधिपतीला. तो शताधिपती म्हटल्यानंतर बिगर यहुदी माणूस. आणि त्याला माहित आहे की यहुदी माणूस बिगर यहुदी माणसाच्या घरी जाणार नाही. अहो, जक्काय नावाचा जकातदार, अब्राहमाचा पुत्र, म्हणजे यहुदी माणूस, पण जकातदार असल्यामुळे त्याला बिगर यहुदी माणसासारखंच वागवलं जायचं. म्हणून येशू जेव्हा त्याच्या घरी गेला तेव्हा लोकांची कुसबुस काय सुरू झाली, हा पापी माणसाच्या घरी चढलेला आहे. अशा प्रकारची विचारसरणी. इथे तर हा शताधिपती, रोमी असा शताधिपती आहे. तो त्या ठिकाणी सांगत आहे की प्रभूजी माझा चाकर आजारी आहे, तुम्ही एक शब्द मात्र बोला, माझा चाकर बरा होईल. कारण मी देखील एक ताबेदार माणूस आहे. एकाला ए म्हटलं की येतो, जा म्हटलं की जातो. शब्दाची ताकद त्याला माहित होती. माणसाच्या शब्दाची ताकद जर एवढी असेल, आईचा शब्द, राजाचा शब्द, शिक्षकांचा शब्द पॉवरफुल असतो की ना बघा. इथे तर देवाचा शब्द, प्रभूजी एक शब्द मात्र बोला, माझा चाकर बरा होईल. आणि येशू आजूबाजूच्या लोकांकडे वळतो आणि त्यांना सांगतो, एवढा विश्वास मला साऱ्या इस्रायलात देखील बघायला मिळाला नाही. इस्रायल संपूर्ण देश. आणि इथे तर एक छोटासा कफरनहूमाचा हा अधिकारी आलेला आहे. कफरनहूम छोटासा गाव. तिथे येशू अशा प्रकारची जाहीर घोषणा करतो. म्हणजे आपला विश्वास परमेश्वराच्या नजरेमध्ये स्तुती योग्य असला पाहिजे. देवाला असं वाटलं पाहिजे, असा विश्वास मी साऱ्या माणिकपूरमध्ये पाहिला नाही, वसई धर्म प्रांतात पाहिला नाही, महाराष्ट्रात पाहिला नाही, भारतात पाहिला नाही. असं आपल्याला परमेश्वराने आपल्याविषयी म्हटलं पाहिजे. एवढा जबरदस्त विश्वास परमेश्वराचा आपल्याला व्यक्त करायचा आहे. आणि नक्की परमेश्वर काय अपेक्षित करतो? तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या इतका छोटासा विश्वास असेल तरी सुद्धा तुम्ही ह्या तुतीच्या झाडाला ह्या डोंगरावरून उपटून समुद्रात लावली जात तरी तसं होईल असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये प्रतीक केवढी मोठी आहे बघा. पहिलं प्रतीक आहे मोहरीचं दाणं, सर्वात छोटा. म्हणजे थोडासा विश्वास
मोठा चमत्कार करण्यासाठी पुरेसा असतो. पण तेवढा तरी थोडासा अंश विश्वासाचा तरी आपल्या अंतःकरणात असणं गरजेचं आहे. एवढा छोटासा विश्वास आणि तुतीच्या झाडाचं, डोंगराचं आणि समुद्राचं प्रतीक वापरण्यात आलेलं आहे. तुतीचं झाड हे सहज आपल्या हाताने उपटून काढता येत नाही, ते खणून काढावं लागतं. त्याला तुम्ही नुसती आत्या केली, उपटून समुद्रात लावलं जा. आता समुद्रात लावायचं म्हणजे काय पाण्यावर माणूस लावतो का? त्या तळापर्यंत ना तुम्ही विचार करा, तिथपर्यंत त्याची बुडं जाऊ शकतात. म्हणजे श्रद्धेमुळे कठीण गोष्टी सोप्या होत असतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कठीण गोष्टी ज्या तुम्हाला नजरेने कठीण वाटतात त्या सहज कशा होतात त्या समजत नाही. मी स्वतः कितीतरी वेळा तो अनुभव घेतलेला आहे की क्रमाने कार्यक्रम लागलेले असतात. 1 तारखेला, 2 तारखेला, 3 तारखेला, 4, 5, 6 तारखेला, आणि तो कॅलेंडरचा तुम्ही पेपर बघितल्यानंतर थरका पडतो. एवढी सगळी तयारी करायची कधी? एवढा सगळा प्रवास करायचा कधी? कसं काय व्यवस्थित प्रकृती वगैरे सांभाळायची? आणि 6व्या दिवसानंतर विचार मनामध्ये येतो की जणू काही परमेश्वराने गरुडाच्या पंखावरती आपल्याला उचलून नेलं की काय, अशा प्रकारचा अनुभव. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून कठीण गोष्टी सोप्या व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर मोहरीच्या दाण्याइतका तरी विश्वास आपण व्यक्त करणं गरजेचं आहे. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे असं सांगितलं आहे. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. आणि प्रसंग कोणता आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या अंजिराच्या झाडाला शाप दिला आणि मग ते पुढे गेले. संध्याकाळी येऊन बघतो तो झाड वाळून गेलं. मग येशू त्यांना सांगत आहे, देवावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवणाऱ्याला काहीच अशक्य नाही. देवाला काहीच अशक्य नाही असं गाब्रिएल देवदूताने पवित्र मरीला सांगितलं. कशा प्रकारची परिस्थिती की कितीतरी वर्षाची म्हातारी, जख्ख म्हातारी, तिला 6वा महिना, देवाला काहीच अशक्य नाही. तशी तू अतिशय तरुण, लग्न पण झालेली नाही, देवाला काहीच अशक्य नाही. सतत मनावरती हे शब्द कोरायचे, देवाला काहीच अशक्य नाही. कुठून काहीही चमत्कार होऊ शकतो, बदल होऊ शकतो. फक्त गरज आहे विश्वास ठेवण्याची. तुम्ही चिन्हे आणि अद्भुते पाहिल्या वाचून विश्वास धरणारच नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने हे वाक्य कोणत्या संदर्भात म्हटलेलं आहे? फेफ्रेकरी मुलगा त्याच्याकडे आणलेला, त्याच्या 5 मिनिटं अगोदर मोठा प्रसंग घडलेला. प्रभू येशू ख्रिस्त रूपांतराच्या डोंगरावर होता आणि तिथे 3 प्रेषितांनी त्याचं वैभव बघितलेलं. दुसरे 9 शिष्य खाली होते. त्यांच्याकडे तो माणूस आपल्या मुलाला घेऊन आलेला आणि त्यांना ते भूत काढता आलं नाही. आणि तेव्हा येशू सांगत आहे, तुम्ही अद्भुत आणि चिन्हे पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही. आणि मग त्याला माझ्याकडे आणा. पुढचा तो संपूर्ण चमत्कार झालेला आहे. त्या चमत्काराच्या शेवटी जेव्हा प्रेषितांनी येशूला विचारलं की हे भूत आम्हाला काय काढता आलं नाही, तेव्हा येशूने काय उत्तर दिलं? ही जात प्रार्थना आणि उपवास हा वाचून काढता येत नाही. याचा अर्थ काय? त्या प्रेषितांना प्रभू येशू ख्रिस्ताने अधिकार दिला होता, शिस्त मात्र त्यांच्यामध्ये भिनलेली नाही. आपणा सर्वांना बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे आणि इतर अनेक साक्रामेंटांद्वारे अधिकार देण्यात आलेला आहे. शिस्त नसेल तर त्या अधिकाराचा परिणाम होत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून अद्भुत आणि चिन्ह पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही. ह्या पिढीपैकी आपण असायचं नाही. आपण वाट बघायची नाही. संत अगस्तीचं एक सुंदर वाक्य आहे, जे विश्वास ठेवतात त्यांना चमत्कारांची गरज नसते. जे विश्वास ठेवत नाही त्यांच्यासाठी चमत्कार अपुरे असतात. प्रेज द लॉर्ड. कितीही चमत्कार केले तरी त्यांचा विश्वास बसणारच नाही, कारण मुळात विश्वासच नाहीये. आणि विश्वास असेल तर चमत्काराची गरज नाही. माझं जीवन हाच एक माझ्यासाठी मोठा चमत्कार आहे असं मला सतत सांगता आलं पाहिजे. तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. येशूने मार्थाला सांगितलं. मार्थाने काय सांगितलं होतं येशूला? प्रभूजी तुम्ही इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. आणि मग येशू सांगतो की तुझा भाऊ उठेल. हो, तो पुनरुत्थान समय उठेल हे मला माहित आहे. म्हणजे सर्वांचं पुनरुत्थान होईल तेव्हा तो उठेल. येशू सांगतो मीच पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. आणि चला आता तोंड बाजूला करा. ती सांगते प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल. त्या वेळेला येशूने हे वाक्य म्हटलेलं आहे की मार्था तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. तुम्हाला देवाचे गौरव पाहायचे आहेत, फक्त विश्वास ठेवा. विश्वास ठेवायचं म्हणजे पूर्णपणे परमेश्वराला शरण जायचं. फेथ इज नॉट सिम्पली अन इंटेलेक्च्युअल असेंट.
फेथ कवर्स द होल बीइंग असं म्हटलं जातं. श्रद्धा म्हणजे फक्त बुद्धीने दिलेली संमती नाही. श्रद्धा म्हणजे सर्वस्व पणाला लावून पत्करलेली शरणागती असते. पूर्णपणे परमेश्वराला शरण जायचं. इग्नेशियस लोयोला ह्यांच्या संस्थेच्या ह्या चर्चमध्ये आपण उभे आहोत. संत इग्नेशियस लोयोलाने ते सुंदरसं काय जे लिहिलेलं आहे त्याच्यात काय सांगितलेलं आहे, माझी स्मरणशक्ती घे, माझी इच्छा घे, माझा हातपाय घे, माझं सर्वस्व घे, हे सर्व काही मी आता तुला अर्पण करत आहे. म्हणजे मला हे सगळं आता कशासाठी वापरायचं आहे, केवळ आणि केवळ परमेश्वराच्या गौरवासाठी. तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. संत थॉमसने येशूने सांगितलं, विश्वासहीन असू नकोस, विश्वास ठेवणार आहेस. कोणती अपेक्षा आहे बघा आपल्याकडून, फार मोठ्या गोष्टींची गरज नाही, फक्त विश्वास. काय नक्की विश्वास आहे, लवकरच आता आपण त्याचा प्रवास बघणार आहोत. परंतु विश्वासहीन असायचं नाही. आणि मग 12वं वचन आहे, पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. ते पाहिल्या वाचून असं का सांगितलेलं आहे, पाहणं ही जी क्रिया असते त्याच्यामध्ये 3 महत्वाचे क्रियापद आहे. एक क्रियापद आहे ब्लेपो, दुसरं क्रियापद आहे थेवरेयो, आणि तिसरं क्रियापद आहे हॉरावो. याचं काही ग्रीक वर्ड आहे. तर ब्लेपो म्हटल्यानंतर शरीराने पाहणारे. आता इथे गाईचा गोठा आहे आणि आपल्याला सर्वत्र गाईचे गोठे दिसतात. सर्वसाधारण माणसं जी आजूबाजूने फिरतात ती नुसत्या त्या शरीराच्या डोळ्याने बघतात. त्यांना तिथे बाळ दिसतं, आई वडील दिसतात, प्राणी दिसतात, देवदूत दिसतात, पण त्याच्या पलीकडे त्यांना काही सुचू शकत नाही. तेवढं फक्त डोळ्याने दिसतं. त्याच्यातले दुसरे काही असते ते दुसऱ्या पातळीवरती थेवरेयो, थिअरी आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारचा हा शब्द आहे. थेवरेयो म्हणजे चिकित्सक दृष्टी. चिकित्सक दृष्टी म्हणजे हा देवदूत इथे कशाला लावला असेल, तिथे तो कोण आहे, हा ही कोण आहे, ते मेंढरू कशासाठी तिकडे असेल, असा विचार माणूस करायला लागतो. तर थेवरेयो आहे. म्हणजे ही दुसरी दृष्टी झाली, चिकित्सक. म्हणजे तुम्ही समजा बाजारात जात आहात, भाजीपाला घेत आहात, चटकन उचलून पिशवीत घालत नाहीत ना, बघता तुम्ही व्यवस्थित. लांबून दिसताना छान असतो, पण जवळून हातात घेतल्यानंतर आपण चाचपतो आणि मगच निर्णय घेतो. ते थेवरेयो आहे. पण तिसरं जे आहे ते आहे हॉरावो, म्हणजे आध्यात्मिक दृष्टी. त्याच्यासाठी 3 उदाहरणं बायबलमध्ये आहे. मरिया मग्दलिया, पेत्र आणि संत योहान. मरिया मग्दलियाने कशा प्रकारे बघितलं, डोळ्यात, म्हणून तिने त्या माणसाला सांगितलं माळी लाव, कारण तिला माळी दिसतात तिकडे. पेत्र मात्र कबरेत गेल्यानंतर त्याने ती वस्त्रे बघितली आणि तो विचार करत बाहेर आला, कारण तो डोक्याच्या पातळीवर गेला. परंतु तो दुसरा शिष्य आतमध्ये गेला, त्याने पाहिलं आणि श्रद्धा ठेवली असं सांगण्यात आलेलं आहे. ही श्रद्धेची दृष्टी. पाहिल्या वाचून विश्वास ठेवतात ते धन्य, असं जे सांगितलेलं आहे की ही विश्वासाची दृष्टी आपल्याला असणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या ह्या श्रद्धामय जीवनाचे एकूण 7 टप्पे आहेत. तुम्ही स्वतःला आता प्रश्न विचारायचा आहे की ह्या 7 टप्प्यापैकी नक्की मी कोणत्या टप्प्यामध्ये सध्या जीवन जगत आहे. पहिला टप्पा आहे ईश्वरी ओढ किंवा उत्कंठा, की परमेश्वराने माणसाला त्याच्या प्रतिमेप्रमाणे आणि प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की तुमचं स्वतःचं मूल, ह्याला कोणाची ओढ असणार आहे, तुमची ओढ असणार आहे, कारण तुमचंच मांसाने रक्त आहे, तुमचं बाळ आहे ते. एक नाळ एकदा तुटली म्हणून तो संबंध संपत नाही, उलट ते स्वतंत्रपणे श्वास घ्यायला सुरुवात करतं, जीवन जगायला सुरुवात करतं, पुढे त्याचं पालन पोषण आपण करत राहतो. पण एक वेगळ्या प्रकारची ओढ एकमेकांविषयी असते. ही जी ईश्वरी उत्कंठा आहे ती परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीच्या खाली घातलेली आहे. म्हणून आपल्याला परमेश्वराकडे सतत जावंसं वाटतं की मातीच्या भांड्यामध्ये स्वर्गीय संपत्ती परमेश्वराने साठवून ठेवलेली आहे. म्हणून जरी आपण माती असशी माती सगळ्याशी म्हणूनच्या आठवणी हे जी तूच अशा प्रकारचं जे गाणं गात असतो त्याच्यामध्ये आणखी काय घडलेलं आहे, ही नुसती माती नाही पण त्याच्यामध्ये स्वर्गीय संपत्ती आहे. असं संत पॉलने सांगितले ना की आम्ही मातीच्या मडक्यासारखे, पण आतमध्ये काय आहे, स्वर्गीय संपत्ती. म्हणजे नजर सतत स्वर्गाकडे. आपलं नागरिकत्व तर स्वर्गात आहे, आपण इथे पृथ्वीवरती प्रवासी आहोत. सतत दिशा तीच आहे गरुडासारखी, ती एक ईश्वरी उत्कंठा. आणि म्हणून संत जॉन मारी वियानी काय म्हणतात बघा, तुम्ही जेव्हा घराबाहेर असता तेव्हा तुम्हाला घराची ओढ असते. आपण आता घराबाहेर आहोत म्हणजे स्वर्गाच्या बाहेर इथे आहोत.
आपल्याला स्वर्गाची ओढ लागत राहिली पाहिजे सतत. आणि तशा प्रार्थना मिसामध्ये असतात की आम्हाला सतत स्वर्गाची ओढ लागू दे. आपल्याला कोणत्या गोष्टीची ओढ आहे ही माणसाने तपासण्याआधी स्वतःला विचारायचं आहे की मला खरोखरच स्वर्गाची ओढ लागलेली आहे का. प्रभू येशू ख्रिस्त आज आपण त्याच्या जन्माचा उत्सव साजरा करत आहोत. स्वर्ग सोडून ह्या पृथ्वी तलावरती तो धावला, पण पृथ्वी तलावरती त्याने काय केलं, स्वर्ग निर्माण केला पुन्हा एकदा. कारण सगळं वैभव त्याने तिथे बघितलेलं. केवढं सुख, केवढी शांती, केवढा आनंद, केवढं प्रेम, ते सगळं माझ्या लोकांमध्ये दिसलं पाहिजे असं त्याला कुठेतरी वाटत असेल. मी परिपूर्ण जीवन देण्यासाठी आलेलो आहे अशी त्याची तळमळ. त्यासाठी रात्रंदिवस तो परमेश्वराशी बोलायचा. परमेश्वराचा पुत्र रात्रभर डोंगरावरती प्रार्थना करायचा. याचा अर्थ काय, त्याची ओढ आणि त्याची उत्कंठा परमेश्वराकडे. क्रूसावरती टांगलेला असताना देखील 3 वेळा देवाचं नाव घेतो. बापा त्यांना क्षमा कर, माझ्या देवा तू माझा त्याग का केला, बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. केवढी जबरदस्त ईश्वरी उत्कंठा माणसाच्या मनामध्ये असू शकते बघा. किंवा एका धर्मभूमीशी सांगितलं जातं, नजर कैदेमध्ये त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आलं. सगळीकडे अंधारी कोठडी आणि छोट्याशा खिडकीतून जेवण दिलं जायचं. कितीतरी दिवस अंघोळ नाही, घाण वास सगळीकडे. आणि त्यांना सांगण्यात आलं तुम्हाला आता 1 तास मोकळं करण्यात येणार आहे, तुम्हाला नक्की काय हवंय. आणि जेव्हा जेलरने हा प्रश्न विचारला तेव्हा जेलरला वाटलं होतं कदाचित हा माणूस सांगेल मला एक चांगली अंघोळ घ्यायची, किंवा मला बाहेर चांगला फेरफटका मारायचा आहे, चांगलं थोडस शुद्ध हवा घ्यायची आहे. त्यांनी सांगितलं मला पवित्र मिस्साबली साजरी करायची आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ओढ कसली होती, एकदा मी तुरुंगातून सुटतो कधी आणि जाऊन पवित्र मिस्साबली साजरा करतो कधी. केवढी प्रचंड ओढ आहे बघा. आपल्यापैकी कितीतरी लोकांना ही ओढ असते, ही आम्ही डोळ्याने बघितलेली आहे. मी सकाळी 4:30ला वॉक घेत असतो आणि काही लोक सकाळी चांगल्या प्रकारचे कपडे करून चालते. 5 वाजता 5:15 वाजता. एक आजोबा तसे फार लवकर उठून निघून यायचे आणि मी त्यांना विचारायचो एवढ्या लवकर नाही, मला तेवढ्यात गेल्यानंतर थोडी शांती लागते. ती एक ईश्वरी ओढ प्रत्येक माणसामध्ये परमेश्वराने घातलेली आहे. आणि म्हणूनच थियाड शारदाई नावाचे एक विचारवंत होऊन गेले आणि त्यांनी सांगितलं वी आर नॉट ह्युमन बीइंग्स विथ स्पिरिच्युअल नेचर, वी आर स्पिरिच्युअल बीइंग्स विथ ह्युमन नेचर. म्हणजे आपण आध्यात्मिक स्वभाव असलेल्या मानवी व्यक्ती नाहीत, तर मानवी स्वभाव असलेल्या आध्यात्मिक व्यक्ती आहोत. आता सहज विचार करा, म्हणजे आपलं खरं रूप कोणतं आहे, अध्यात्म. खरं रूप शरीर नाही आहे. हे शरीर बदलत जाता की नाही बघा. मी बालपणापासून तुमच्यापैकी काही लोकांना बघत आलेलो आहे. आज 27-28 वर्षाचा धर्मगुरू आहे. म्हणजे काही लोक खूप लहान असताना मी त्यांना बघितलेलं आहे आणि काही तरुणपणी मी त्यांना बघितलेलं आहे. काय आता म्हातारपणाकडे झुकलेले आहे. पण हे शरीर बदलत जातं, आत्मा बदलत नाही जात. म्हणून आपलं खरं रूप कोणतं आहे ते अध्यात्म. त्याची माणसाने सतत जाणीव ठेवणं गरजेचं आहे की नदीचा ओढा सागराकडे असतो, दिव्याची ज्योत सतत वरती असते, बाळाची झेप आईकडे असते, पक्षाची तकमक घरट्याकडे असते, तशी माणसाची ओढ देवाकडे असते. देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी, अपार तळमळतो अंतरी. स्तोत्रकाराने सांगितलेलं आहे. आणि उदाहरण कोणतं दिलेलं आहे की जशी हरिणी पाण्याच्या ओढ्यासाठी लुडपत असते तसा माझा जीव माझ्या परमेश्वरासाठी तळमळत आहे. कारण ती हरिणी पाण्याच्या दिशेने धावत पडत तिथे निघालेली असते. कुठे पाण्याचा ओढा दिसेल का, आणि तो दिसल्यानंतर तिचा जीव भांड्यात पडलेला असतो. तशा प्रकारे किंवा छोटं बाळ देखील टकमक बघत असतं, कुठे माझी आई दिसत नसेल का. एकदा आई दिसली का त्याचा चेहरा फुलत असतो. तसा परमेश्वर माणूस सातत्याने आयुष्यभर शोधत असतो. म्हणून संत अगस्तींनी काय सांगितलेलं आहे बघा की हे परमेश्वरा, आमची हृदये तुझ्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहे. ती तुझ्यामध्ये विसावा पावल्याशिवाय कधीच शांत होणार नाही. आपण या जगामध्ये इतर अनेक गोष्टीची जी ओढ असते त्या ओढीच्या दिशेने वाटचाल करत राहतो, तरी देखील आपण सुखी नसतो. हातामधला मोबाईल बघा,
सकाळी उठला माणूस की टूथब्रश आणि पेस्ट घ्यायच्या अगोदर SMS आणि मेसेजेस आणि ते सर्व बघत असतो. पहिली गोष्ट ती 5 मिनिटासाठी तरी तो मोबाईल नजरेआड गेला आणि दिसायचा राहिला, कुठे गेला माझा मोबाईल, तो माणूस केवढा अस्वस्थ बनतो बघा. एवढी सगळी ओढ आपण आपल्या स्वतःमध्ये निर्माण करून ठेवलेली आहे. किती तास घालवतो बघा ह्या मोबाईलमध्ये. काय वाटते तुम्हाला, किती तास? 1 तास दिवसभरातला 1 तास तुम्ही घालवता मोबाईल भोवती. काहींची डोके अशी फरक आहे, म्हणजे जास्त असेल. 2 तास, 3 तास, अजून डोके अशी असतात ती 4 तास. काय वाटते तुम्हाला, किती तास? मुलांना इथे बसलेले आहेत. हाऊ मेनी आवर्स यू मस्ट बी स्पेंडिंग विथ युअर मोबाईल? से मोर ऑर लेस, एनिथिंग. 4 hours or more than 4 hours. But 4 hours विचार करा. आणि अभ्यास 4 तास होतो का? प्रार्थना 4 तास होते का? मग परिणाम कोणता दिसणार तुमच्या जीवनात? त्या मोबाईलचाच. पूर्वी टीव्हीचा परिणाम होता. टीव्हीवरती भांडणं व्हायची, ती घरामध्ये व्हायची नंतर, किंवा घरात असायची ती टीव्हीवर दिसायची. आता ती टीव्हीवरची घरामध्ये आली. आणि टीव्ही कोणता? मोबाईल. त्याच्यावर सर्व बघत बसलेलो आपण. बघा कोणती ओढ आहे आपल्या जीवनात. मग परिणाम तोच दिसणार तुम्हाला. मग त्याच्यासाठी आपली ही ओढ तपासून पाहायची, कशासाठी आहे तो मोबाईल. म्हणजे आपला विषय मोबाईल नाही आहे, पण ओढ हा विषय आहे की मला ईश्वरी उत्कंठ आहे, त्या दिशेने नेणाऱ्या गोष्टीकडे मी लक्ष घालणार आहे. त्या दिशेने नेणाऱ्या गोष्टी या जगात आहेत, आपण येणार आहोत त्या गोष्टीकडे आता. म्हणून हा पहिला टप्पा आहे ईश्वरी ओढ. दुसरा टप्पा आहे ईश्वरी अनुभव. ओढ लागली म्हणजे आपोआप अनुभव आला असं नाही ना, परंतु आतमध्ये तो एक परिस्थिती निर्माण झालेली असते. ठिणगी पडायचा अवकाश असतो. तेवढी ठिणगी पडली की वणवा लागला, अशा प्रकारची ती परिस्थिती असते. म्हणजे आतमध्ये परमेश्वराने ते ईश्वरी रसायन घातलेलं आहे. देर इज अ स्पिरिच्युअल स्पार्क इन एव्हरी वन ऑफ अस, डिवाइन स्पार्क. फक्त त्याला एका अनुभवाची गरज असते. मोशेच्या बाबतीत काय झालं बघा, की मोशेने ते जळतं झुडूप बघितलं आणि तिकडेच गुडघे टेकले. आणि परमेश्वराने त्याला सांगितलं, जवळ येऊ नकोस, पायातले मोजे का, जोडे का, कारण ही पवित्र जागा आहे. आणि हा सगळा ईश्वर अनुभव मोशे नंतर पूर्णपणे बदललेला आहे. मोशेने एका माणसाला ठार केला होता आणि तो पळून गेलेला होता मिद्यानच्या देशामध्ये. तशा पार्श्वभूमीवरती परमेश्वराचा अनुभव त्याला येतो आणि परमेश्वराला समोरासमोर पाहणारा इस्रायलचा धाडसी असा नेता म्हणून संपूर्ण जगासमोर सादर होतो. विचार करा, एक ईश्वर अनुभव. किंवा याकोब आपल्या भावात किंवा हस्तीने पळून निघालेला एसाव, वाटेमध्ये त्याला पनवेल ह्या ठिकाणी परमेश्वराचं दर्शन घडतं आणि मग तो आणखी पुढे जातो. येताना परत एकदा त्याला दर्शन घडतं. आणि अशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचा अनुभव आल्यानंतर त्याचं नाव सुद्धा बदलून जातो, की याकोब येथील त्याला इस्रायल म्हटलं जातं. इस्रायलचे 12 वंश त्याच्यापासून निर्माण होतात. एक ईश्वर अनुभव माणसाचं संपूर्ण जीवन पालटून टाकू शकतो. तशा प्रकारची घटना शमूएलाच्या बाबतीत झालेली आहे. त्याला ओळख नाही, एक नाही, परमेश्वराविषयी काहीच माहित नाही. आणि अशा वेळेला त्याला ऐकू येतो आवाज, शमूएल शमूएल. त्याला माहित नाही. तो एलीकडे जातो आणि विचारतो, तुम्ही मला हाक मारली नाही, जाऊन सो. एकदा झाला, दोनदा झाला, तिसऱ्यांदा त्याच्या लक्षात आलं एलीची. आणि एलीने सांगितलं, परमेश्वर तुला बोलावत आहे. जेव्हा तो बोलावे तेव्हा त्याला सांग, प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे. त्या क्षणाला शमूएल बदलून गेला. परमेश्वराची ओळख झाली. परमेश्वरावरती तो बोलू लागला. परमेश्वर त्याच्याशी बोलू लागला आणि मोठा संदेष्टा, मोठा याजक, मोठा द्रष्टा म्हणून त्या ठिकाणी तो उदयास आला शमूएल. किंवा दावीद, कोवळा कुमार, गोफणीमध्ये 5 गुळगुळीत गोटी घेऊन जातो आणि गोलायतसारख्या महाकाय अशा बलिष्ठाचा कपाळ मोक्ष करू शकतो. 16 वर्षाचा कोवळा कुमार, तुम्ही विचार करा. एवढा मोठा जबरदस्त परमेश्वर अनुभव. बिशप फुलटन यांनी त्याविषयी काय म्हटलंय बघा, दाविदाने 5 गुळगुळीत गोटे घेतले आणि गोलायतचा वध केला.
प्रभू येशू ख्रिस्ताने 5 खरमरीत जखमा घेतल्या आणि मृत्यूचा कपाळमोक्ष केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा परमेश्वर अनुभव आपणापैकी बऱ्याच लोकांना अशा प्रकारचे परमेश्वर अनुभव येऊ शकतात. शल्मोनाला देखील तशा प्रकारचा परमेश्वर अनुभव येतो. परमेश्वर विचारतो तुला काय पाहिजे, आणि त्याने कोणती देणगी मागितली? दीर्घायुष्य नाही, धनसंपत्ती नाही, शत्रूवरचा विजय नाही, विवेक बुद्धी. ज्ञान मागितलं. माझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी मला ज्ञान हवं आहे. परमेश्वराने त्याला ज्ञान दिलं. 3000 नीतिसूत्रे, 1005 गीते, प्राणी आणि पक्षी आणि वनस्पती ह्याच्यावरचं ज्ञान, ह्यामुळे तो पारंगत. म्हणून त्याच्या जीवनात केवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी घडत गेल्या. राजवाडा आला, मंदिर आला, शबाची राणी येऊन चकित होऊन गेली. हे सगळं कशासाठी सांगायचं? परमेश्वराचा अनुभव माणसाचं जीवन पूर्णपणे पालटून टाकतो. पवित्र मरियेला तसा अनुभव आला. देवदूत तिच्याशी बोलण्यासाठी आलेला, आणि त्या अनुभवाने ती पूर्णपणे बदलून जाते. शेवटपर्यंत त्या श्रद्धेच्या वाटेवरती चालत राहते. स्वर्ग आणि पृथ्वीची राणी म्हणून गौरविली जाते. संत पीटर भर समुद्रामध्ये रात्रभर काबाड कष्ट केलेले आहेत, काहीच पदरात पडत नाही. येशू सांगतो अमुक ठिकाणी जाळी टाक. तो सांगतो प्रभूजी आम्ही रात्रभर कष्ट केलेले आहे, काहीच मिळालं नाही, पण तुम्ही सांगता म्हणून टाकतो. तुम्ही सांगता ह्या शब्दाचा अर्थ काय? तुमच्या शब्दावरती आता मी विश्वास ठेवतो. म्हणजे माणसाने नुसते स्वतःचे कलागुण वापरायचे नाही. त्याने रात्रभर काबाड कष्ट केले होते. म्हणजे काय केलं होतं? एक कोळी म्हणून आपले सर्व कसबपणाला लावलेलं, तरी देखील काही झालं नाही. येशूच्या शब्दाने काय घडली घटना? जाळी फाटू लागली एवढे मासे, 2 मजवे बुडू लागले एवढे मासे. कुठे होते सगळे मग रात्रभर? प्रभूच्या शब्दाची ती ताकद आहे. म्हणून त्या ठिकाणी ताबडतोब संत पीटर कबुली देतो, प्रभूजी माझ्यापासून निघून जा, मी पापी माणूस आहे. येशूने त्याला काय सांगितलं? भिवू नकोस, येथून पुढे तो माणसे धरणारा होशील. कौशल्य तेच, पण आता देवराज्यासाठी वापरायचं. गायन असो, वक्तृत्व असो, बुद्धी असो, लेखन असो, तुमच्याकडे कोणतंही कौशल्य असो, आता ते देवासाठी वापरायचं. संत पीटरने नेमकं तेच केलेलं आहे. माणसे धरणारा कोळी पोप पदावरती जाऊन विराजमान झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. संत पॉल अगदी धमकधार असा माणूस, इतरांना तुरुंगात टाकण्यासाठी निघालेला, आणि त्याला वाटत होतं आपलं सर्व बरोबर आहे. दिमिश्कसच्या रस्त्यावरती जो प्रकाश दिसला, त्यानंतर तो संपूर्णपणे बदलून गेला. 3 दिवस आंधळासारखं वावरतो, अन्न पाणी घेत नाही. याचा अर्थ काय? प्रेयर अँड फास्टिंग. अशा प्रकारचे 3 दिवस रिट्रीट संत पॉल करतो, आणि ताबडतोब त्या दमास्कसच्या सभास्थानामध्ये जाऊन सांगतो, येशू हा प्रभू आहे. तुम्ही विचार करा, जो माणूस छळ करण्यासाठी निघालेला होता तो आता मरायला तयार होता. अशा प्रकारे त्याचं परिवर्तन. किंवा संत जॉन बॉस्को यांची घटना तुम्हाला माहित असेल. त्यांना एक साक्षात्कार झाला की सगळी डुकरं चिखलामध्ये लोळत होती, आणि किळसवाणा असं चित्र. अचानक एक कुमारिका त्याला दिसते, आणि ती सांगते दुसरीकडे बघ. दुसरीकडे बघितलं तर सुंदर असं हिरवगार पुरण, आणि त्याच्यावरती छोटी छोटी कोकरं उड्या मारत होती. मग ती तरुण स्त्री त्याला सांगत आहे, हा तुला बदल जगामध्ये करायचा आहे. आज जगामध्ये पापाच्या चिखलामध्ये सगळी डुकरं लोळत आहे, त्यांना ह्या हिरव्यागार पूर्णामध्ये आणायचं आहे, कोकरासारखं निष्कलंक करायचं आहे. संत जॉन बॉस्को यांनी ते प्रतीक घेतलं आणि आयुष्यभर त्यासाठी आपलं जीवन वेचलं. पवित्र मरिया ख्रिस्तियनांच्या साडीला हा किताब जो आलेला आहे तो संत जॉन बॉस्कोद्वारे आलेला आहे. आपण स्वतःला प्रश्न विचारायचा की मला परमेश्वराचा अनुभव कितपत आहे? परमेश्वराचा अनुभव येण्यासाठी काय करावं लागतं? बुद्धी, प्रयत्न आणि इच्छाशक्ती पुरेशी नसते. फक्त देवावरती विसंबून राहावं लागतं. त्याला सांगायचं, आता आज मी ह्या देवळात, ह्या मिसामध्ये, ह्या कॅरिस्मॅटिक प्रेयरमध्ये वेळ घालवत आहे, तुझ्या पद्धतीने मला तू स्पर्श कर. तो परमेश्वराचा स्पर्श, हा देव अनुभव. 3रा टप्पा, देवा धर्माविषयीचे प्रश्न. म्हणजे श्रद्धेचा प्रवास सुरू केला म्हणजे आपले सगळे प्रश्न मिटले असं नाही. श्रद्धा तुमचे प्रश्न नाहीसे करत नाही, श्रद्धा तुमच्या प्रश्नाला उत्तर देत असते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
तर आपल्या प्रश्नाला उत्तर कितीतरी प्रश्न आपल्या मनात असू शकतात, की पवित्र मिस्साविषयी प्रश्न असू शकतात, बायबल विषयी प्रश्न असू शकतात, रोझरी विषयी प्रश्न असू शकतात, उपासनेविषयी प्रश्न असू शकतात, साक्रामेंते, संताविषयी, पोप विषयी, चर्च विषयी, प्रार्थनामय जीवनाविषयी, या युगाच्या समाप्तीविषयी, 10 आज्ञांविषयी, प्रेषितांचा विश्वास अंगीकार किंवा नायसियन श्रद्धा प्रकटन, काय नक्की फरक आहे, कशामुळे हे सगळं बदल आहे, ह्या सगळ्याविषयी आपल्या मनामध्ये प्रश्न असू शकतात. या द्वितीय व्हॅटिकन विश्व परिषद आहे, आपले धर्म कायदे आहे, अशा सगळ्यांविषयी आपल्या मनामध्ये प्रश्न असू शकतात. परंतु घाबरून जायचं नाही. परमेश्वर अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये कशासाठी निर्माण करत असतो? आपल्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी. आता हेडविग लुईस जेजुएट त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे, अलोन विथ गॉड. आणि त्या पुस्तकामध्ये एक प्रसंग सांगितलेला आहे. ते सांगतात, मी गावामध्ये मिस्सा करायला गेलेलो आणि मिस्साच्या शेवटी एक तरुण मुलगा मला भेटला. त्याने सांगितलं की फादर, तुम्ही त्या भाकरीमध्ये येशू असतो असं सर्व सांगत आहात, त्या छोट्याशा भाकरीमध्ये कसं काय एवढा मोठा येशू येऊन राहू शकणार नाही? कसं त्याचं रूपांतर येशूच्या शरीरामध्ये होणार? तर फादरांनी त्या माणसाकडे बघितलं, त्याला विचारलं, तुझं वय किती आहे? साधारण 20 वर्ष. आता 20 वर्षात तू काय खाल्लं त्याने मला माहित नाही, चिकन मटण वगैरे जे काय असेल ते, पण त्याचं रूपांतर तुझ्या शरीर आणि रक्तात झालंय. तसंच इथे येशूच्या शरीर रक्तामध्ये रूपांतर होत असतं. मग त्याने सांगितलं, एवढा मोठा येशू तो एवढ्या छोट्याशा भाकरीत कसा येऊ शकतो? फादरने सांगितलं, तुझा डोळा किती मोठा आहे, एवढंच अख्खं जग त्याच्यामध्ये मावतं ना, तसा अख्खा येशू याच्यामध्ये मावतो. मग त्याने तिसरा प्रश्न विचारला की ती भाकर मोडल्यानंतर तुकड्या तुकड्यामध्ये येशू राहतो, हे कसं शक्य आहे? आणि तुझ्या घरी आरसा आहे का? त्या आरशामध्ये तोंड बघ, संपूर्ण चेहरा दिसतो? तो आरसा फोडून टाक, प्रत्येक तुकड्यामध्ये तोंड दिसते की नाही बघ. प्रत्येक तुकड्यामध्ये तोंड दिसतं, तसं प्रत्येक तुकड्यामध्ये परमेश्वर पूर्णपणे असतो. आता हे उदाहरण कशासाठी मी सांगितलं? असे प्रश्न आपल्या मनामध्ये असू शकतात, पण अशी स्पष्टीकरण मिळाल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते. म्हणून हा टप्पा आला म्हणून घाबरायचं नाही. बिनधास्त असे प्रश्न कुठे ना कुठे विचारत राहायचं. शिबिर असतात, धर्मगुरू आपल्याकडे आहे, अभ्यास केलेली मंडळी आपल्याकडे आहे, आपण स्वतः अभ्यास करू शकतो. सुवार्तेमधून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे मिळत असतात. शांतीदूत आपल्याकडे आहे, निरोपे आपल्याकडे आहे, आपल्याकडे बरंच साहित्य आहे, त्यातून आपल्याला श्रद्धेमध्ये वाढत राहायचं असतं. चौथा टप्पा आहे प्रार्थनामय जीवनामध्ये वाढ. की श्रद्धेची एक ईश्वरी उत्कंठा आहे, परमेश्वर अनुभव झाला, मला तर काही प्रश्न होते, त्याची थोडी थोडी उत्तरं मिळायला लागलेली आहेत. आता श्रद्धामय जीवनामध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. त्याची काय प्रतिका आहे? मिस्साची ओढ वाटू लागते. कितीतरी लोकांना मी बघितलेलं आहे, कधीच मिसाला न जाणारा माणूस, रविवारी सुद्धा देवळात न येणारा माणूस अचानक बुधवारी आणि शुक्रवारी यायला लागतो, रोज यायला लागतो. कधी कोणाचं यंत्र झाल्यानंतर तिथेही दिसायला लागतो. हे कसं घडतं? कुठेतरी त्याच्या जीवनामध्ये श्रद्धेचा प्रवास सुरू झालेला असतो. रोजरीचा कंटाळा येणारा माणूस दिवसाला 4-4 रोजरी करणारा मी पाहिलेली आहे. दैवी दयेची रोजरी करतात. आज महिन्याचा पहिला शुक्रवार येशू हृदयाची रोजरी करत असतात. अशा प्रकारे त्यामध्ये माणूस वाढत राहतो. बायबल वाचन, आता बायबल जिवंत वाटू लागतं, प्रत्येक शब्दामध्ये ताकद आहे असं वाटायला लागतं. नाहीतर तो निर्जीव शब्द वाटत होता. परंतु हे कसं झालेलं आहे? श्रद्धेच्या प्रवासातला हा एक टप्पा आहे. वैयक्तिक प्रार्थना कधी चुकवावीशी वाटत नाही, त्याचा कधी कंटाळा येत नाही. उलट त्याच्यामध्ये जास्त वेळ 2:30 वाजता रात्री उठून 5 वाजेपर्यंत प्रार्थना करणारी मंडळी बसायत आहे. 5 वाजता मला कधी कधी वॉकला भेटलेले आहे, फादर आज छान प्रार्थना झाली, मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. आणि मग तो माणूस सांगणार, 2:30 वाजता उठलो होतो, पहिला अर्धा तास प्रेज इन वर्शिप, 3 वाजता दैवी दयेची प्रार्थना, मग बायबल वाचन, मग थोडंसं चिंतन मनन, मग मध्यस्थीची प्रार्थना. कसे 2.5 तास भरून गेले कळलं नाही. संपूर्ण जग झोपलेलं असतं आणि हा माणूस स्वर्गामध्ये असतो. अशा प्रकारची ती ओढ आहे की प्रार्थनामय जीवनामध्ये वाढ होत असते. कौटुंबिक प्रार्थना, कॅरिस्मॅटिक प्रार्थना, ह्याच्यामध्ये गोडी वाटत असते. चापल म्हणा, देऊळ म्हणा, धार्मिक विधी म्हणा, ह्या सगळ्यांविषयी आपल्या मनामध्ये एक वेगळीच आवड निर्माण होत असते. अशा प्रकारची आवड निर्माण झाली की समजायचं आपला प्रवास योग्य मार्गाने सुरू आहे. ती जर निर्माण झाली नसेल तर 3 गोष्टीकडे लक्ष द्यायचं: शरीर, जग आणि सैतान. ह्या 3 गोष्टीमुळे आपली ही गोडी कमी होऊ शकते.
शरीर पेंगुळलेलं असतं, थकलेलं असतं. अशा वेळेला शरीराला विश्रांतीची गरज आहे, द्यायची विश्रांती. परंतु ओढ मात्र कमी करू द्यायची नाही. जेव्हा फ्रेश वाटेल तेव्हा ताबडतोब पाय उघडायचं किंवा प्रार्थनेला बसायचं. जग आकर्षित करू शकतं आपल्याला, वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या जगामध्ये, परंतु ते तात्पुरत्या, जोपर्यंत आपल्याला त्याची आवश्यकता आहे तोपर्यंत जगात राहायचं, पण जगाचं व्हायचं नाही असं प्रभूने सांगितलं. आणि सैतान तो तर टपलेलाच असतो, त्याच्यासाठी देवाची शस्त्र सामुग्री धारण करा असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. कोणती शस्त्र सामुग्री? तारणाचा शिरस्त्राण, नीतिमत्वाचा उरस्त्राण, आत्म्याची तलवार, विश्वासाची ढाल, सत्याचा कमरबंद आणि शांतीची सुवार्ता असलेली सिद्धता. हे सगळं आपण सातत्याने आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तारणाचा शिरस्त्राण याचा अर्थ काय? माझ्या चेहऱ्यावरती सातत्याने तारणाचं तेज दिसलं पाहिजे. कोणतीच गोष्ट मला हल्ला करू शकत नाही, अशा प्रकारची भावना मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. नीतिमत्वाचं उरस्त्राण, की धार्मिक असणं आणि नीतिमान असणं ह्याच्यामध्ये फरक आहे. काही व्यक्ती धार्मिक असू शकतात आणि सगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार, नाच, लबाडी वगैरे सर्व काही चालू असतं. ते नीतिमत्व नाही आहे. त्याचं उरस्त्राण असलं पाहिजे, कारण हे नाजूक भाग आहे, त्याच्यावरती बाण गेल्यानंतर माणूस ठार होतो. ते नीतिमत्व जर मजबूत असेल तर सैतान काहीच करू शकत नाही. सत्याचा कमरबंद, शांतीची सुवार्ता, हे सगळं आपल्याला देण्यात आलं आहे. हातामध्ये आत्म्याची तलवार, विश्वासाची ढाल, हे देवाची शस्त्र सामग्री आहे. 5वा टप्पा आहे पवित्र आत्म्याठाई नवजीवन. आता अजून आपण पुढे गेलो, अजून आता पवित्र आत्म्याठाई जीवन जगायला सुरुवात केली. म्हणजे काय घडत असतं? आतापर्यंत प्रार्थनेपुरतं मर्यादित होतं ना, आता प्रत्यक्ष जीवन बदलायला सुरुवात झाली. जीवनच बदलून गेलं सगळं. आखणी बदलून गेली, दिवसभराचा कार्यक्रम बदलून गेला, सकाळी उठण्याची वेळ बदलून गेली, आवडीनिवडी बदलून गेल्या, मित्र परिवार बदलून गेला. पूर्वी समजा एखादा माणूस दारूच्या गुत्त्यामध्ये बसायचा, त्यासाठी तशा प्रकारचे मित्र शोधायचा. आता कोणते मित्र शोधतो? मला देवळात कसं जाते, प्रार्थना कशी करते, माझ्या प्रश्नाची उत्तर कोण देऊ शकेल. सगळं जीवनच बदलून जात असतात. कितीतरी संतांच्या जीवनामध्ये हे झालेलं आहे. विकृती कमी व्हायला सुरुवात होते, कितीतरी विकृती, ज्याला आपण षडविकृ म्हणतो. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, अहंकार, म्हणजे राग माणसाला यायचा, चिडचिडपणा कमी होतो, माणूस शांत बनतो. ही सगळी पवित्र आत्म्याची फळं त्याच्यामध्ये दिसायला लागतात. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, ही सगळी फळं आज मी सहज ती बोलून दाखवतो, पण ह्या प्रत्येक फळांकडे तुम्ही विचार करून बघा. ही दिसायला लागलं तर लोकांना आश्चर्य वाटतं, एकेकाळी काय होता हा माणूस आणि काय झालेला आहे आज. कारण त्याचं जीवन बदलायला सुरुवात होते. समेट करायला माणसाला काहीच वाटत नाही. पूर्वी तो फार मोठा अडथळा होता, मी त्याच्याकडे जाणार नाही, मी तिला क्षमा करणार नाही. पण आता श्रद्धेत वाढ एवढी झालेली आहे की माझ्या श्रद्धेसाठी, माझ्या प्रभूसाठी मी कोणाकडेही नमस्कार करायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. जो स्वतःला नमवितो तो उंच केला जाईल. माझा प्रभू मला उंच करेल, मी माझ्या प्रभू बरोबर राहील, हीच त्याची उंची आहे. त्यासाठी मला नमतं घेतलं पाहिजे. संवेदना आणि क्षमाशीलता, नम्रपणे सेवा करण्याची तयारी असते. कोणतंही काम द्या, ते काम अतिशय सुंदरपणे करण्याची एक ताकद आलेली असते. कारण मनामध्ये काय असतं? हे परमेश्वराचं राज्य उभारण्यासाठी धडपडत आहे. मी एक विशिष्ट काम करतो, त्याच्यावरून माझा दर्जा ठरत नाही, मी माझ्या परमेश्वरासाठी काम करतो, ह्याची भावना मनामध्ये असते. आणि पवित्र आत्म्याची दानं विकसित होत असतात. जी कोणती दानं परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे ती दानं विकसित होत असताना दिसतील. काही जण चांगल्या प्रकारची प्रवचनं देतात, साक्षी देतात, प्रार्थना करत असतात, चांगले गायन करत असतात, चांगलं लेखन करत असतात, आयोजन करत असतात. अशा प्रकारचं हे सगळं पवित्र आत्म्याची दानं जी असतात ते विकसित. हा 5वा टप्पा आहे. 6वा टप्पा आहे सुवार्ता प्रसार. म्हणजे तुम्हाला सुवार्ता मिळालेली आहे, आता तुम्ही इतरांना द्यायची. प्रभूने आपल्या शिष्यांना प्रेषित कार्यावरती पाठवलं, दोघांना पाठवलं, पहिला अनुभव दिला, पहिलं सगळं शिकवलं, त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली, त्यांच्यामध्ये प्रार्थना कशी करावी ह्याविषयी सवय लावली. त्यांचं जीवन बदलताना त्यांनी बघितलं की हे रोज येतात माझ्याकडे, माझ्याबरोबर फिरतात, त्यांच्यामध्ये भांडणं जरा कमी झालेली आहेत. नाहीतर याकोब आणि योहान सतत भांडायचे आणि मग पहिल्या क्रमांकासाठी सुद्धा धावत पळत असायचे. आता ते सगळे शांत झालेले आहेत. अशा प्रकारच्या प्रेषितांना तो प्रेषित कार्यावरती पाठवतो. सुवार्ता प्रसार, इतरांना सुवार्ता सांगावीशी वाटते, संधी सोडायची नाही.
एक दिवस मी आपल्या मुंबईवरून बँगलोरला जात होतो आणि एका सीटवर मी बसलेलो आहे, त्याच्या पलीकडेच दुसरा माणूस त्याने बायबल काढला वाचायला लागला. तर मी सहज विचारलं की तुम्हाला बायबल आवडतं का? आणि माझ्या लक्षात आलं की तो प्रोटेस्टंट माणूस होता. आम्ही 24 तास प्रवास एकत्र केला. रात्रीचं फक्त थोडीशी झोप असेल तेवढी मजा जाता फक्त बायबलवरती दोघांची चर्चा. व्हाईटफील्ड नावाच्या ठिकाणी मोठं प्रोटेस्टंट संमेलन भरलेलं, तिथे तो जात होता आणि NBCLC ह्या ठिकाणी लेक्चर करण्यासाठी मी जात होतो. आम्हा दोघांचं किती सख्य जुळलं. भौतिक दृष्टिकोनातून बघायचं तर माझ्या खाण्यापिण्याचा सगळा प्रश्न मिटलेला, त्याने सगळा खर्च केला. आता त्याने सगळा खर्च केला ही माझी जमेची बाजू नाहीये. तर जवळजवळ 15-16 तास एकत्रितपणे देवा धर्माविषयीच आम्ही बोलत राहिलो. त्याच्यातली गोडी आणि आनंद काही वेगळाच होता. हे मला इथे मुद्दाम अधोरेखित करायचं आहे. कशासाठी सांगतो? एकदा श्रद्धेचा प्रवास सुरू राहिला की कधीतरी असा प्रसंग येतो की दुसऱ्यांना सुवार्थ सांगावीशी वाटते. तेव्हा कृपया शांत राहू नका, सांगा ती सुवार्थ. त्याच्यासाठी बाहेर मिशन भागापर्यंत लांबून जाण्याची गरज नाही. सुरुवात घरामध्ये. धर्मगुरूचं एखादं प्रवचन असतं, काहीतरी तुम्हाला आवडलेलं असतं, पत्नीला सांगा, पत्नीला सांगा, मुलाबाळांना सांगा, भावा बहिणींना सांगा. सुवार्थ प्रसार सुरू झाला. सुवार्थ प्रसाराचं ही अधिकृत साधनं आहेत, तशी साधी सुधी साधनं आहेत. साक्ष हा एक साधन आहे. त्यानंतर प्रवचन हे एक साधन आहे. लेखन हे आणखी साधन आहे. कोणाला तरी मार्गदर्शन करणं. काही लोक अडीअडचणीमध्ये असतात, छोटीशी प्रार्थना करून मार्गदर्शन करायचं, स्पिरिच्युअल काउन्सिलिंग किंवा छोटीशी सेवा कोणाची तरी. घरामध्ये एखादी आजी असते, तिला सांगायचं भिवू नकोस, पेत्राच्या सासूला प्रभू येशू ख्रिस्ताने स्पर्श केलेला, प्रभू तुला स्पर्श करत आहे. एक छोटीशी सुवार्ता, चेहऱ्यावरती हास्य आणते त्यांच्या. शिक्षण, गोरगरिबांपर्यंत शिक्षण जाऊन पोहोचवणारी आपली बरीचशी मंडळी आहे, आपल्या बऱ्याच संस्था आहेत, त्याद्वारे सुवार्थ प्रसार होत आहे. श्रद्धेची साक्ष द्यायला मागे पुढे करायचं नाही. आपली साक्ष व्यवस्थितपणे लिहून ठेवायची. मला अशा काही व्यक्ती भेटलेल्या आहेत की त्यांना दृष्टांत होतात रात्रंदिवस. तर मी सहज विचारलं, लिहून ठेवलेत का? नाही फादर. अहो, स्वर्गीय दृष्टांत आहे. कुठे जात आहे ते सगळे? नवीन वर्षानिमित्त नवीन डायरी घ्या, लिहायला सुरुवात करा. लिहायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बापरे, केवढं देवाने आपल्याला प्रकट केलं होतं. सिस्टर फॉस्टिना, त्यांनी तर डायरी लिहिलेली आहे. आणि नंतर अविलाच्या संत तेरेसा, बाळ येशूच्या संत तेरेसा, तिला आज्ञा करण्यात आली, तुला आलेले अनुभव लिहून काढ. द स्टोरी ऑफ अ सोल नावाचं त्यांचं पुस्तक आहे. एकच पुस्तक. ती 24व्या वर्षी मरण पावली. ट्युबरक्लोसिस म्हणजे TB. कधी मिशन मध्ये गेली नाही, पण साक्रामेंटाच्या भक्तीच्या वेळेला काय बोललं जातं बघा, संत तेरेसा धर्मप्रसाराच्या साह्याने, म्हणजे मिशनच्या साह्याने. विचार करा, म्हणजे घरात राहून ती मिशन प्रसार करत होती, लिहून. अशा प्रकारे परमेश्वर आपल्याला पाचारण करू शकतो सुवार्थ प्रसार करण्यासाठी. YouTube चॅनल आज आपल्यामध्ये आहे, त्याद्वारे सुवार्थ प्रसार आपण करू शकतो. म्हणून प्रारंभीचे प्रेषित आणि डिकन हे सुद्धा त्यांच्या पद्धतीने सुवार्थ प्रसार करायचे. ज्या कोणत्या परिस्थितीमध्ये आपण असू त्या परिस्थितीमध्ये आपल्याला देवाची सुवार्थ सांगता आली पाहिजे. एका सिस्टरांना ब्रेस्ट कॅन्सर झाला आणि सहज भेटीसाठी मी गेलो होतो. अश्रू ढाळतात, रडतात आणि सांगतात की मी नर्स होते, एवढ्या सगळ्या लोकांना मी औषध दिलं आणि माझ्याच वाटेलाही असं कसं. आता मला सगळ्या त्या केमोथेरपी आणि रेडिएशन ह्याच्यातून जावं लागणार. अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर एक वाक्य माझ्या मुखातून बाहेर पडलं आणि त्या वाक्यानंतर त्या सिस्टरचा चेहरा उजळला. ते वाक्य असं, नाव द लॉर्ड इज कॉलिंग यू टू ग्लोरीफाय हिम थ्रू युअर सफरिंग. तुमच्या दुःख सहनाद्वारे तुम्हाला देवाचा गौरव करायचा आहे. आणि त्याने चष्मा काढला, डोळे पुसले, चेहऱ्यावरती हास्य आलं. त्यांच्या दुसऱ्या सिस्टर आतमधून उभ्या होत्या, त्या एकमेकांकडे बघायला लागल्या. फादर, 3-4 दिवस हिला आम्ही समजून सांगत होतो, ऐकत नाही. एवढ्या एका वाक्याने बघा चेहऱ्यावरती केवढा प्रकाश आलेला आहे. नंतर सगळं संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. व्यवस्थितपणे परमेश्वराने त्यांना बरं केलेलं आहे आणि कार्याला लागलेले आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे कशासाठी सांगायचं? दुःखाद्वारे देखील देवाचा गौरव करता येतो. दुःखामध्ये देखील देवाची साक्ष देता येते.
कोणतीच परिस्थिती अशी नसणार की जेव्हा तुम्हाला सुवार्ता प्रसार करता येत नाही. सुवार्ता प्रसारासाठी परिस्थिती नाही, मनस्थिती लागते. प्रेज द लॉर्ड. मनस्थिती तशी असावी, मला सुवार्ता प्रसार करायचा आहे. आणि मग साधू सुंदर सिंग म्हणा, पंडिता रमाबाई म्हणा, नारायण वामन टिळक म्हणा, ह्या सगळ्यांनी सुवार्ता प्रसारासाठी आयुष्य घालवलं. आपण वसईकर फार फार लकी आहोत. 450 वर्षाची परंपरा, त्याच्यामध्ये जास्त वर्षांची आपल्याला खूप मिळालेलं आहे. अजून बरेच लोक वाट बघत आहेत. येशूचं नाव न ऐकलेली हजारो लोक, लाखो लोक ह्या जगात आहेत. कोण पोहोचणार त्यांच्यापर्यंत? म्हणून आतमध्ये तो श्रद्धेचा दीप सतत धगधगता ठेवणं गरजेचं आहे. आणि 7वा टप्पा श्रद्धेसाठी छळ, अपमान आणि मानहानी करण्याची तयारी ठेवणं. हे ऐकल्यानंतर कदाचित आपल्याला भीती वाटेल, पण हे दुःख कशासाठी असतं? शेवटी त्या नीतिमत्वाच्या मुकुटासाठी. संत पौलने सांगितलं, मी धाव संपवलेली आहे, मी शर्यत पूर्ण केलेली आहे आणि आता मी त्या नीतिमत्वाच्या मुकुटासाठी थांबलेलो आहे. पण त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला देखील त्या दुःख सहनाच्या मरणाच्या तारेतून जावं लागलं. तसं आपल्या वाटेला देखील दुःख येईल. अब्दुल अलमट्टी मकासबी ह्याचं नाव तुम्ही ऐकलं असेल, की मुस्लिम माणूस चर्चमध्ये जाऊन बसला. कुठेतरी त्याला स्पर्श झाला, फादरांना भेटत राहिला. फादरांनी त्याला शिकवलं, प्रार्थना शिकवल्या. एक दिवस त्यांनी इच्छा व्यक्त केली, मला बॅप्टिझम घ्यायचं आहे, परंतु सर्वांच्या समोर नाही, मला गुपचूप घ्यायचं आहे. हरकत नाही, त्याला बाप्तिस्मा देण्यात आला. खरी गुपचूपपणे तो आपली श्रद्धा जोपासू लागला. एक दिवस त्याचा भाऊ रुफिएल ह्याच्याकडे त्याने वाच्यता केली की मी बाप्तिस्मा घेतलेला आहे. रुफिएल ती डोळे फाडून बघायला लागला. काय म्हणतोस तू, केवढा लकी आहेस, मी कधीपासून बायबल गुपचूप वाचतो, मला पण व्हायचं आहे ख्रिस्ती. त्याला घेऊन तो तिकडे देवळात गेला. त्याचाही बाप्तिस्मा झाला. त्यांना दोघांना 5 मुलं होती. 5ही मुलांना त्यांनी धर्मशिक्षण दिलं 1 वर्ष आणि त्यांचाही बाप्तिस्मा झाला. ही बातमी हळूहळू पसरू लागली. बरेचसे लोक त्यांच्यावरती तुटून पडले. सगळे 7 जण देवळात धावत आले आणि त्या 5 मुलांच्या समोर ह्या 2 माणसांचा खून करण्यात आला. परंतु ज्या पद्धतीने ते त्या दुःख सहनाला सामोरे गेले, त्याद्वारे त्या 5 मुलांनी सांगितलं की आम्हाला मरण जरी आलं तरी आम्ही आमची श्रद्धा सोडून देणार नाही. ती 5 मुलं सतत श्रद्धा प्रसार करत राहिली. आत्ताच 20 ऑक्टोबर 2024 ह्या दिवशी पोप फ्रान्सिस ह्यांनी अब्दुल अलमट्टी मकासबी आणि त्याचा भाऊ रुफिएल ह्यांना संत म्हणून जाहीर केलेला आहे. तो मिशन रविवार होता आणि मिशन रविवारी 14 लोकांना संतपद दिला, त्याच्यातले हे दोघे. हे कशासाठी सांगायचं? दुःख वाटेला आलं तर घाबरून जायचं नाही. कुठलाही आजार आपल्या वाटेला आला घाबरून जायचं नाही. त्या परिस्थितीमध्ये आपल्याला देवाचा गौरव करायचा आहे. हा आजार मरणासाठी नाही, देवाच्या गौरवासाठी आहे असं प्रभू बोलतो. तशा प्रकारे श्रद्धेचा हा कळस आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मला परमेश्वराची सुवार्ता पसरवायची आहे. आबेलला पहिला रक्तसाक्षी व्हावा लागला. जुन्या करारात पहिला रक्तसाक्षी तो आहे. पहिला खून जुन्या करारातला, नव्या करारातला संत स्टीफन आहे. ह्या दोघांमध्ये एक संबंध आहे जणू काही. म्हणजे हे सगळेजण दुःखाच्या भट्टीतून ताऊन सुलाखून निघालेले आहेत. अशा प्रकारचं जीवन आपल्या वाटेला येऊ शकतं, पण घाबरून जाण्याचं कारण नाही. पलीकडे पाहायचं आहे. त्या ठिकाणी त्या श्रद्धेचा उद्गाता आणि श्रद्धेचा कळस असलेला परमेश्वर आपल्यासाठी थांबलेला आहे. आणि म्हणूनच संत आन्सेलाम ह्यांचे शब्द आज आपल्या काळजावरती करूया. जग म्हणते पहा आणि विश्वास ठेवा, परमेश्वर म्हणतो विश्वास ठेवा आणि पहा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड इज गुड and all the time, and all God's people say, and all God's people say, and all God's people say.